अविद्यापच्चया संखारा संखारापच्चया वियानं वियानपच्चया नामरूपं नामरूपपच्चया षडायतनं षडायतनं पच्चया फस्सो फस्सोपच्चया वेदना वेदनापच्चया तन्हा तन्हापच्चया उपादान उपादानपच्चया भव भवपच्चया जाति जातिपच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्सु पायासा संभवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस होतीति। अशा प्रकारे दुःखाचे खंड तयार होतात। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 6वं प्रकरण सध्या आपण या ठिकाणी अभ्यास करीत आहोत। 6वं प्रकरण कोणतं? 7 बोधांग किंवा बोधांग, 7 प्रकारचे बोधीचे अंग की ज्या बोधिसत्वामध्ये हे 7 प्रकारचे बोधीचे अंग असतात त्याला बोधांग असं म्हटलेलं आहे। म्हणून त्याला बोधिसत्व म्हणतात। बोधी म्हणजे ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान, बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करणारा जो सत्व आहे त्याला आपण बोधिसत्व असं म्हणतो। आणि या बोधिसत्वाच्या धम्म आचरणातील हे 7 प्रकारचे बोधीचे अंग आहेत। त्या सत्वाचे त्या सत्वाच्या बोधीचे त्या बोधिसत्वाचे अंग आहेत ज्याला आपण सत्तबोधांग किंवा मराठीमध्ये 7 प्रकारचे बोधांग, बोधांग म्हणजे काय? बोधीचे अंग, बोधांग असं म्हटलेलं आहे। तर या 7 बोधांगांचा अभ्यास आपण सध्या या ठिकाणी करीत आहोत। या 7 बोधांगांपैकी म्हणजे स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा हे 7 बोधीचे अंग आहेत। आणि त्यापैकी पहिलं जे अंग आहे स्मृती, ते मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं। दुसरं जे बोधीचे अंग आहे ज्याला धम्मविचयो असं म्हटलेलं आहे। धम्मविचयो, धम्मविचयो म्हणजे धम्माचं विचय करणे, धम्माचं विचयन करणे, धम्माचं परीक्षण करणे, धम्माचं प्रज्ञापूर्वक विचार विमर्श करणे, चिंतन करणे, या अर्थाने या ठिकाणी धम्मविचयो हा शब्द इथे आलेला आहे। मला वाटते एक धम्मविचयोच्या संदर्भात मागच्या धम्मदेसनेमध्ये मी एक तुम्हाला सांगितलं एका वाक्यामध्ये। ॲक्च्युली धम्मविचय याचा अर्थ खूप गाढ आहे, खूप डीप आहे।
सामान्यपणे त्याला समजणं फार कठीण आहे, पण आपण आपल्या लेवलला समजेल उमजेल या भाषेमध्ये आपण ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मागच्या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, धम्म विचय याचा अर्थ किंवा एका वाक्यात जर सांगायचं असेल तर काय, 4 आर्य सत्याचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, मनन करणे म्हणजे धम्म विचयो होय. एकदम सोपी व्याख्या आहे. 4 आर्य सत्याचं चिंतन करणे, पण कसं, प्रज्ञापूर्वक. 4 आर्य सत्यांचं प्रज्ञापूर्वक विचार विमर्श करणे, 4 आर्य सत्यांचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, प्रज्ञापूर्वक विचयन करणे, त्याला म्हणतात धम्म विचयो. आजच्या प्रवचनामध्ये आणखीन एक दुसरी व्याख्या मी तुम्हाला सांगतो, कारण धम्मविचय हा बोधीचा जो अंग आहे हा फार मोठा आहे, फार मोठा गाढ अर्थ याचा आहे. सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणखीन एक व्याख्या पाली साहित्यामध्ये सांगितलेली आहे. धम्म विचयो म्हणजे काय, तर भगवान बुद्ध म्हणतात धम्मविचय म्हणजे काय, तर प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करणे, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, विचार विमर्श करणे, परीक्षण करणे, त्यालाच धम्म विचय असं म्हटलेलं आहे. समजलं? सोपं आहे. जसं पहिल्या वाक्यामध्ये आपण काय बघितलं, 4 आर्य सत्याचं चिंतन करणे म्हणजे धम्म विचय. दुसरं, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करणे, विचयन करणे, त्यालाच म्हणतात धम्म विचयो. तर आज आपण हेच थोडं बघणार आहोत की प्रतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणजे काय, त्याचं विचय म्हणजे धम्म विचय. एक बोधिसत्व त्याचा धम्म विचय कसा करतो आणि ते बोधीचे अंग कसं त्याला लाभदायी ठरते हे थोडं आपण आज बघणार आहोत. धम्म विचय, तर धम्म विचय जे आहे, धम्म विचयच्या संदर्भामध्ये आपण जसं मागे पण बघितलं, 4 आर्य सत्यांचं चिंतन करणे म्हणजे धम्म विचय आहे. एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या या प्रवासामध्ये आपल्या या बोधांगाच्या साहाय्याने या मानवी जीवनातील दुःख काय आहे याचं चिंतन करतो, त्या दुःखाला नष्ट कसं करावं याचं चिंतन करतो. पण हे सहज आणि सोपं नाही आहे. म्हणजे बुद्धासमोर हे 2 प्रश्न उपस्थित झाले की या मानवी जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि या दुःखाला नष्ट कसं करावं हा सर्वात मोठा प्रश्न भगवान बुद्धांच्या समोर उपस्थित राहिला. तर भगवान बुद्ध याचं पुन्हा चिंतन करतात म्हणजे काय करतात, धम्मविचय करतात, परीक्षण करतात. बघा, कारण हा शब्द जो आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. धम्म विचय, धम्माचा विचय करणे. धम्माचं विचय करणे म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये ज्याचं आचरण केल्यानंतर तुम्ही दुःखमुक्त होता त्या धम्म मार्गाचं परीक्षण करणे, चिंतन करणे, त्याची भावना करणे, प्रज्ञापूर्वक त्याचा विचार विमर्श करणे म्हणजे धम्म विचयो होय. बघा, भगवान बुद्ध जेव्हा बुद्धगयेला बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतात, तर तुम्हाला माहीत असेल बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करून झाल्यानंतरही 7 आठवडे भगवान बुद्ध तिथे विचरण करत होते. 7 आठवडे. त्या 7 आठवड्याची गाथासुद्धा पाली साहित्यामध्ये आहे. पठमंग बोधी पल्लकं द्वितीयंच अनिमिसं तृतीयं चंकमनं सेठ्ठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालंच मुचिलंदेन छट्टमं सत्तमं राजायतनं वंदेतं मुनिसेवितं. अशी पाली गाथा पण आहे. बुद्धत्व प्राप्त झालं मग भगवान बुद्ध डायरेक्ट उठले आणि डायरेक्ट सारनाथला गेले का? नाही. 7 आठवडे भगवान बुद्धांनी त्या बोधी ज्ञानाचं चिंतन केलं, त्या बोधी ज्ञानाचं चिंतन मनन केलं. म्हणजे काय केलं, धम्म विचय केला भगवान बुद्धांनी. 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी राहून भगवान बुद्धांनी धम्म विचय केला, त्याचं चिंतन केलं. अरे, जे मी ज्ञान प्राप्त केलं हे खरंच कुशल आहे का, मंगल आहे का, हे किती सत्य आहे, हे सगळं चिंतन केलं. बघा, 7 आठवड्यांपर्यंत. तेव्हा जाऊन ते बुद्धत्वाला खऱ्या अवस्थेला प्राप्त करतात ना.
या धम्मविचयामुळे, जसं काल मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं, एक तत्व सांगितलं की या धम्मविचय बलामुळेच, या ज्ञानामुळेच एक बोधिसत्व विश्वासपूर्वक लोकांमध्ये जाऊन धम्माची देशना करतो. म्हणजे भीत नाही तो, बिलकुल कोणत्या प्रकारचं भय नाही, म्हणजे न घाबरता निर्भयपणे तो बोधिसत्व लोकांमध्ये जाऊन धम्माची देशना करतो. बघा कोणत्या गुणामुळं? या धम्मविचयामुळं. बोधिसत्वसुद्धा जेव्हा बुद्धत्व प्राप्त करून घेतात तर याच गुणाचं चिंतन करताना, याच गुणामुळे निर्भयपणे ते सारनाथला जातात, निर्भयपणे न घाबरता त्या पंचवग्गी भिक्खूंना उपदेश करतात. कशामुळं? या धम्मविचय गुणामुळं. म्हणजे धम्माचा विचय करणे हे किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर एक धम्म तर आपण कालच्या म्हणजे मागच्या प्रवचनात बघितला. कोणता धम्म? दुःखमुक्तीचा एक मार्ग, 4 आर्य सत्य, हा आपला काय धम्म आहे. तर याचा आपण चिंतन केलं, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, 4 आर्य सत्याचा धम्मविचय करण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक धम्म जो या संदर्भात भगवान बुद्धांनी उपदेशिलेला आहे, ज्याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, की ज्याचं धम्मविचय आपल्याला करायचा आहे. बघा किती महत्त्वाचं आहे. विचय करणे, परीक्षण करणे किती महत्त्वाचं आहे. आपण आपल्या या सामान्य जीवनातसुद्धा जीवन जगत असताना किती वेळेस आपण विचय करतो. बघा भाजीपाला खरेदी करताना पण विचय करतो आपण. विचय म्हणजे काय? परीक्षण करताना तुम्ही चांगली भाजी पाहिजे बरं करताना, माती लागलेली नाही पाहिजे. साधं कोथिंबीर पण घेताना आपण पाहतो कोथिंबीर चांगला आहे का, हिरवागार आहे का, विचय करतो की नाही. याला हेच म्हणतात विचय परीक्षण करणे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण विचय करतो. बघा सामान्य जीवन जगत असताना कपडे घेताना विचय करतो की नाही. मार्केटमध्ये घ्यायचं असते आपल्याला एकच ड्रेस, पण 100 ड्रेस बघितल्याच्या नंतर एक ड्रेस पसंत पडतो. कधी? जेव्हा आपण त्याचा विचय करतो. हे चांगलं नाही सोडा, हे चांगलं नाही हे सोडा, हे चांगलं आहे दुसरं दाखवा, आहे की नाही. सामान्य जीवनामध्ये जेवण करताना सुद्धा आपण विचय करतो. बघा जेवणामध्ये विचय म्हणजे परीक्षण करतो आपण. हे चांगलं नाही हे बाजूला करा, हे आंबट आहे हे बाजूला करा, हे गोड आहे हे येऊ द्या, आहे की नाही. करतो की नाही आपण विचय. सामान्य जीवन जगताना कित्येक जण म्हणजे प्रत्येक जण विचय करतो. बघा एवढंच काय, फेसबुकला फोटो टाकताना पण लोक विचय करतात ना. व्हॉट्सअपच्या DPला फोटो ठेवताना तेव्हा आपण विचय करतात, चांगला फोटो पाहिजे, करतात की नाही. जर फोटो डार्क असेल, ब्लर झाला असेल तर लोक फोटो ठेवत नाही. कशासाठी? चांगला पाहिजे ना फोटो चांगला पाहिजे, लोकांना आवडला पाहिजे, बरोबर आहे की नाही. किती आपण विचय करतो बघा. फोटोमध्ये विचय करतो, जेवणात विचय करतो, त्याच्यानंतर कपडे घेण्यात विचय करतो, भाजीपाला खरेदी करताना विचय करतो, शॉपिंग करताना विचय करतो, चालताना विचय करतो, सगळं म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण विचय करतो, परीक्षण करतो, निरीक्षण करतो. कशासाठी? की कार्यक्रम बिघडू नये, चुकीचं होऊ नये, बरोबर आहे की नाही. पण एक बोधिसत्वसुद्धा विचय करतो. पण बोधिसत्व सामान्य माणसाप्रमाणे विचय करत नाही. त्याचे सामान्य लोक जेवताना विचय करतात, शॉपिंग करताना विचय करतात, आहे की नाही, कपडे घेताना विचय करतात. बोधिसत्व या सामान्य लोकांप्रमाणे कपडे खरेदी करणं, जेवण करताना किंवा आपलं सामान्य जीवन जगताना भाजीपाला असं विचय करत नाही. तर बोधिसत्व कशाचा विचय करतात? धम्माचा विचय करतात बोधिसत्व. सामान्य लोकांप्रमाणे नाही, कारण ते बोधिसत्व असतात ना, म्हणून तर त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व यासाठीच म्हणतात कारण ते धम्माचा विचय करतात, दुःखमुक्तीच्या मार्गाचा विचय करतात. दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे त्याचा विचय करतात, त्याचं परीक्षण करतात, आणि तेव्हा जाऊन मग ते लोकांमध्ये ठासून विश्वासपूर्वक त्याची देशना करतात. बघा तर अशीच एक देशना म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाच्या संदर्भामध्ये 4 आर्य सत्याची देशना भगवान बुद्धांनी केली. आणखीन एक देशना भगवान बुद्धांनी केली, त्याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. याचं एक थोडंसं म्हणजे सारांश रूप्या मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं की काय आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, काय आहे. हा जो शब्द आहे ना, शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे बघा. प्रतित्य म्हणजे प्रत्यय,
प्रत्यय म्हणजे कारण. प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे कारण. समुपाद, उपाद म्हणजे उत्पन्न होणे. समजलं? पाली शब्द आहेत. उपाद म्हणजे उत्पन्न होणे. आता याचा अर्थ काय झाला? प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कारणांशिवाय कोणतीच गोष्ट उत्पन्न होत नाही. एखादी कोणती गोष्ट जर उत्पन्न होते त्याला काहीतरी कारण आहे. कोण्या ईश्वरानं, कोण्या भगवानं, कोण्या देवानं किंवा काहीतरी अलौकिक चमत्कार घडला किंवा तुमच्या नशिबातच होतं असं नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय गोष्ट घडत नाही. यालाच म्हणतात प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत. दुसऱ्या शब्दामध्ये कार्य कारण भाव, कॉज अँड इफेक्ट. म्हणजे कारण आहे म्हणून कार्य घडते ना. समजा आता ऊन पडलं, कशामुळं? काय कारण? कारण सूर्य आहे, बरोबर आहे. पाऊस पडत आहे, काय कारण? कारण आकाशामध्ये ढग आहेत, बरोबर आहे की नाही. कार्य म्हणजे कारणाशिवाय कार्य घडत नाही. बघा, काही जर कार्य घडत असेल तर त्याला 100% म्हणजे त्याला विश्वासपूर्वक काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. म्हणून कार्य कोणतं घडतं जीवनामध्ये? दुःख उत्पन्न झालं, हे कार्य घडलं, याला सुद्धा काहीतरी कारण असलं पाहिजे ना. हे जे दुःख आलेलं आहे, हे दुःख कोणत्या ईश्वरानं, कोणत्या देवानं किंवा कोणती अलौकिक शक्ती आली किंवा काहीतरी घडलं असं चमत्कार, याच्यामुळे नाही आहे. हे जे दुःख घडलं याला काहीतरी कारण आहे. त्यालाच म्हणतात कार्य कारण भाव सिद्धांत. आणि याचाच शोध, याचा धम्मविषय भगवान बुद्धांनी केला. तर भगवान बुद्धांनी या कार्य कारण भावाला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कसं? सुरुवातीला भगवान बुद्धांनी दुःख कसं उत्पन्न होते हे सांगितलं आणि त्यानंतर ते दुःख नष्ट कसं होते ते सांगितलं. तर दुःख उत्पन्न होण्याच्या 12 कड्या भगवान बुद्धांनी सांगितल्या. किती? 12 कड्या. दुःख कसं उत्पन्न होते म्हणजे कशामुळं काय उत्पन्न होते, ते झालं की ते झालं की ते झालं की ते झालं की ते सरतेशेवटी दुःख कसं उत्पन्न होते याच्या 12 कड्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर हे कारण नष्ट करा, मग ते नष्ट होईल, ते नष्ट होईल, ते नष्ट होईल, ते नष्ट होईल, ते नष्ट होता 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 दुःखसुद्धा आपोआप नष्ट होईल. याच्यासुद्धा 12 कड्या सांगितलेल्या आहेत. 12 न 12 किती? 24. म्हणजे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताच्या किती कड्या आहेत? 24 कड्या. 12 कड्या कशाच्या? दुःख निर्मितीच्या 12 कड्या आणि दुःख नष्ट होते त्याच्या किती? 12 कड्या. अशा 24 कड्या या प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत अगोदर पालीमध्ये म्हणजे तुम्ही सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये वगैरे बऱ्याचदा म्हटलं पण असेल, बोलू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे. प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत अविद्येपासून सुरुवात होते बघा दुःखाची. तर बुद्धानं चिंतन केलं आणि सुरुवात केली. कोणतं? अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया वियानं, वियान पच्चया नामरूपं, नामरूप पच्चया सडायतनं, सडायतनं पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा, तन्हा पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती, जाती पच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख, दो मनस्सु पायासा संभवंती एवमेतस्स केवलस्स दुःख खंदस्स होतीति. अशा प्रकारे दुःखाचे खंड तयार होतात. सकाळच्या सत्रामध्ये म्हणत चला बघा, हे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. कारण हा जो प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आहे बुद्ध दर्शनशास्त्रातील म्हणजे असं म्हटलेलं आहे की बौद्ध दर्शनशास्त्रातील जे सर्वोत्तम सूत्र आहे, सर्वोत्तम सगळे सूत्र सर्वोत्तम आहेत, असं एक सूत्र कमी नाही एक सूत्र असं नाही म्हणतायत, पण समजून तुम्हाला याचं महत्त्व समजेल की काय महत्त्व आहे. की बौद्ध दर्शनशास्त्रातील जे सर्वोत्तम तत्त्वज्ञान आहे, सर्वोत्तम ते आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत. कारण हेच आहे ना जीवनामध्ये, हेच तर पाहायचं आपल्याला, हा त्याचाच धर्मविषय करायचा आहे. दुःख काय आहे आणि दुःख नष्ट कसं करावं हेच आहे ना आपला मेन उद्देश. हेच तर आपल्याला पुन्हा पुन्हा धम्मविषय करायचा आहे. तर भगवान बुद्धांनी जेव्हा धम्मविषय करायला सुरुवात केली तर बघा मी तुम्हाला म्हणजे आपलं जे मागचे काही प्रवचनं झाले त्या प्रवचनामध्ये
पंच उपादान स्कंधाचा एक उपदेश केला होता. उपादान म्हणजे आसक्ती, म्हणजे तसे तृष्णा ही सुद्धा आसक्तीच आहे, तृष्णामध्ये पण आसक्ती होते. पण उपादान म्हणजे काय? उपादान म्हणजे एकदम म्हणजे खूप जास्त आसक्ती आहे, खूप जास्त आसक्ती. जसं कसं बघा की आपल्याकडे समजा आपल्या घरामध्ये गव्हाचे पोते भरून ठेवले आहेत, 50 गव्हाचे पोते भरून ठेवलेले आहेत, बरोबर आहे. 50 म्हणजे खूप झाले ना, 50 गव्हाचे पोते आहेत. पण जर कुठं असं अनाउन्समेंट झाली की अमुक अमुक ठिकाणी गव्हाचं पोतं फ्रीमध्ये मिळत आहे, पळतात की नाही लोक, बरोबर आहे, पळत जातात की नाही. याला म्हणतात उपादान. म्हणजे 50 पोते घरी भरलेले आहेत, 50 गव्हाचे पोते भरलेले आहेत, पण तरी पण पाहिजे, तरी पण मला पाहिजे, याला म्हणतात उपादान. म्हणजे तृष्णेच्याही पुढची जी स्टेज आहे, म्हणजे भयानक आसक्ती आहे बघा ती, त्याला उपादान असं म्हटलेलं आहे. तर ते उपादान त्यालाच म्हणतात. बुद्धाचं तत्व आहे पंच उपादान स्कंध. की उपादान कशामुळे निर्माण होते, तर मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं कोणते 5 उपादान आहेत, 5 स्कंध आहेत. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप म्हणजे काय? आपलं शरीर म्हणजे काय? हे पंचेंद्रिय, दुसरं काय? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, ह्या पंचेंद्रियांचं हे शरीर आहे. रूप म्हणजे काय? हे आपलं शरीर, पंचेंद्रिय. यानंतर या इंद्रियांवरती होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्याला वेदना म्हटलेलं आहे. म्हणजे डोळ्याला कशाची वेदना होते? ह्या रूपाची वेदना होते. वेदना म्हणजे ते जखम होते ती वेदना नाही बरं, सेन्सेशन, संवेदना. डोळ्याला रूपाची वेदना होते, कानाला शब्दाची वेदना होते, नाकाला गंधाची, जिभेला चवीची आणि आपल्या या शरीराला कायेची म्हणजे कायेचा स्पर्श होतो, बरोबर आहे. या पंच इंद्रियांना त्यांच्या विषयांचा स्पर्श होतो, म्हणजे तिथे होतात वेदना. रूप, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना. नंतर रूप, वेदना, संज्ञा. संज्ञा म्हणजे काय सांगितलं? त्याला ओळखणे की चांगलं आहे, वाईट आहे, चांगलं आहे, वाईट, त्याला ओळखणे, त्याला म्हणतात संज्ञा. म्हणजे जाणीव होणे, त्या वेदनांची जाणीव होणे, संज्ञा. त्याच्यानंतर जर सुखद संज्ञा असेल, म्हणजे चांगलं आहे, तर कोणता संस्कार तयार होईल? लोभाचा संस्कार होईल. जर दुःखद आहे अशी संज्ञा जाणली तर द्वेषाचा संस्कार उत्पन्न होईल. आणि मग त्या संस्कारासह जे आपल्यामध्ये उत्पन्न होते त्याला म्हणतो आपण विज्ञान, म्हणजे आपलं चित्त. हे आपलं चित्त आहे, याला चित्त म्हणतात. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे चित्त आहे. तर बघा, ज्या संस्कारासह चित्त उत्पन्न झालं, समजा लोभयुक्त आहे तेही दुःखदायक आहे, द्वेषयुक्त संस्कार आहे तेही दुःखदायक आहे, पण लोक यालाच जाणत नाही ना. हेच तर अज्ञान आहे. आणि या अज्ञानातून मग दुःखाची निर्मिती होते. तर बुद्ध याला आणखी स्पष्ट करतात या प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये. कसं? अविद्या बघा लोकांमध्ये. लोक दुःख जाणत नाहीत, दुःखाची कारणं जाणत नाहीत, त्याचा निरोध जाणत नाहीत, पटीपदा पण जाणत नाहीत. अज्ञान आहेत बिचारे लोक. कशामुळे अज्ञान आहे? दुःखाला जाणत नाही, अंधश्रद्धेमध्ये आहे, देवधर्मात फसलेले आहे, ईश्वरवादात फसलेले आहेत, बरोबर आहे. आणि या अज्ञानामुळं दुःख कसं उत्पन्न होते बघा. अविद्या पच्चया संखारा, इथून संस्कार उत्पन्न होतात. संखारा पच्चया वियानं, बरोबर आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार. संस्कारातून काय निर्माण होते? संखारा पच्चया वियानं. वियानं म्हणजे काय? तुमचं ते चित्त, त्या संस्कारासह उत्पन्न झालेलं विज्ञान. संखारा पच्चया वियानं, वियान पच्चया नामरूपं. इथून सुरुवात झाली बघा भवाची. कारण चित्तामुळे शरीर आहे की शरीरामुळे चित्त आहे? सांगा बरं. म्हणजे शरीरामुळे मन आहे की मनामुळे शरीर आहे? शरीरामुळे मन नाही आहे, मनामुळे शरीर. हे मनच आहे, हे आपलं चित्तच आहे जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फडकवत असते आपल्याला. शरीर तर आजमध्ये सुटणारच आहे, शरीर संपणार आहे, पण मन जे म्हणजे आपलं जे मन आहे, जे चित्त आहे,
चित्ताचे जे कर्म आहेत त्याच्यानुसार त्याला ते फळ प्राप्त होणार आहे, पुन्हा पुन्हा उत्पन्न होणार आहे, पुन्हा संपणार आहे, पुन्हा उत्पन्न होणार आहे, पुन्हा संपणार आहे की नाही. शरीर नाही आहे, चित्तामुळे शरीर आहे. बघा इथे अविद्यापच्चया संखारा, संखारापच्चया वियान म्हणजे हे चित्त, आणि वियानपच्चया नामरूपं, नाम म्हणजे आपलं मन, रूप म्हणजे शरीर. इथून सुरू होते बघा आपला संसार. संसार म्हणजे काय, या शरीराचा हा संसार, जीवनाचा संसार आहे बघा. नाम आणि रूप तयार झालं. नामरूपपच्चया सडायतनं, नाम आणि रूप म्हणजे काय, इथं सडायतन तयार झाले. नामरूपपच्चया सडायतनं म्हणजे 6 प्रकारचे आयतन, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि यांचा इंद्रियांचा राजा मन. सडायतनं पच्चया फस्सो, फस्सो म्हणजे स्पर्श होतात ना, डोळ्याला स्पर्श होत आहे रूपाचा, नाकाला कानाला स्पर्श होत आहे शब्दांचा, नाकाला स्पर्श होत आहे गंधाचा, जिभेला स्पर्श फस्स स्पर्श होत आहे चवीचा, या शरीराला स्पर्श होत आहे हवेचा, उन्हाचा, शरीराचा, मनाला स्पर्श होत आहे संस्कारांचा. नामरूपपच्चया सडायतनं, सडायतनं पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना. आली वेदना, स्पर्श झाला की वेदना होतात बघा. मग एक तर सुखद होईल किंवा दुःखद होईल. सुखद झाली तर लोभ उत्पन्न होईल, दुःखद झाली तर द्वेष उत्पन्न होईल. वेदनापच्चया तन्हा, तन्हा म्हणजे काय, तृष्णा. तृष्णा, या वेदनेतून तृष्णा उत्पन्न होते. तृष्णा म्हणजे काय, आसक्ती, लोभ, द्वेष, हे सगळी तृष्णाच आहे. वेदनापच्चया तन्हा, तन्हापच्चया उपादान. उपादान इथं आलं बघा. उपादान म्हणजे काय, खोलवर आसक्ती आहे बघा, भयानक लोभ आहे. जसं तुम्हाला मी पोत्याचं उदाहरण, गव्हाचं उदाहरण दिलं, भयानक आसक्ती आहे बघा, सुटतच नाही आहे, एवढं ते उपादान आहे. तन्हापच्चया उपादान. आणि मग ही जर आसक्ती, अरे हीच तर आसक्ती आपल्याला संसार निर्माण करते. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू हे फेरे सुरू आहेत. उपादानपच्चया भव, भव म्हणजे हा संसार, भव म्हणजे संसार. भवपच्चया जाती, जाती म्हणजे जन्मास येणे, त्याच्यामुळे जन्मास आलो बघा. आणि जातीपच्चया जरा, मरणं, शोक, परिदेव, दुःख. जातीपच्चया जरा म्हणजे जर्जरित होणे, जातीपच्चया जरा, मरणं, मरणं म्हणजे काय, मृत्यू. जातीपच्चया जरा, मरणं, शोक, शोक करणे, शोक, जाती, जरा, मरणं, शोक. परिदेव, परिदेव म्हणजे दुःख करणे, दुःख करणे. परिदेव, दुःख. दोमनस्सुपायासा संभवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस होती ती. असं बघा, दुःखाचे खंड असे तयार होतात. कुठून सुरुवात झाली, अविद्येपासून सुरुवात झाली. आणि अविद्येपासून सुरुवात होता होता अविद्येमुळे हे निर्माण झालं, त्याच्यामुळे ते निर्माण झालं, त्याच्यामुळे ते निर्माण झालं. पच्चयो 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 हे निर्माण होत 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 शेवटी काय निर्माण झालं, दुःख निर्माण झालं. हे दुःखाच्या 12 कड्या आहेत. अविद्येपासून दुःखापर्यंत असे दुःखाचे खंड तयार होऊ लागलेले आहेत. तर जेव्हा भगवान बुद्धांनी धम्म विचयो केला, या प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं विषय केला, चिंतन केलं, मनन केलं, प्रज्ञापूर्वक विचार विमर्श केला, परीक्षण केलं की अरे या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, पण त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे अविद्या, अज्ञान. की ज्या अज्ञानामुळे हे रेल्वे गाडीसारखं जे सुरू झालं बघा, एक प्रकारे सुरू झालं आणि शेवटी 12 कड्या पूर्ण झाल्या आणि दुःख स्कंद तयार. हे दुःखाचं कारण आहे. याला दुःख समुदाय असं म्हणतात. मग बुद्ध आणखीन चिंतन करतात, आणखीन धम्म विचयो करतात. जर आपण म्हणजे या कारणांमुळे कार्य घडत आहे, दुःख घडत आहे कारणांमुळे. जर कारणांना नष्ट केलं तर दुःख सुद्धा आपोआपच नष्ट होईल. दुःख निरोध म्हणतात त्याला, तिसरं आर्य सत्य आहे दुःख निरोध. जर आपण समजा आता ऊन पडलेलं आहे, कारण काय आहे, सूर्य. जर सूर्य नष्ट झाला तर ऊन पडेल का, पाऊस पडत आहे, कारण ढग आहेत. जर ढगच नष्ट झाले तर पाऊस पडेल का, बरोबर नाही पडणार ना. म्हणजे जर कारण नष्ट केलं तर कारणांमुळे उत्पन्न होणारं जे कार्य आहे ते सुद्धा आपोआपच
नष्ट होईल. तर भगवान बुद्ध आणखीन धम्म विषय करतात, आणखीन त्या धम्माचं चिंतन करतात आणि पुन्हा पुढची गाथा म्हणतात. ती पुढची गाथा म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले दुःख नष्ट करण्याची ती गाथा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दुःखाला नष्ट करण्याच्या 12 कड्या आहेत. तर 12 कड्या कोणत्या ते सुद्धा बुद्धाने सांगितलेलं आहे. ती गाथा अगोदर बोलून दाखवतो. अविज्ञायतेव अशेष विराग निरोधा संखार निरोधो. पुन्हा अविज्ञायत्वेव अशेष विराग निरोधा संखार निरोधो. संखार निरोधा वियान निरोधो. वियान निरोधा नामरूप निरोधो. नामरूप निरोधा सळायतन निरोधो. सळायतन निरोधा फस्स निरोधो. फस्स निरोधा वेदना निरोधो. वेदना निरोधा तन्ना निरोधो. तन्ना निरोधा उपादान निरोधो. उपादान निरोधा भव निरोधो. भव निरोधा जाति निरोधो. जाति निरोधा जरा मरणं परिदेव दुःख दोमनसुपायासा निरुज्जन्ति. इथं काय आहे? इथं आता निरुज्जन्ति शब्द आला. निरुज्जन्ति एवमे तस्स दुःख खंदस्स. निरुज्जन्ति निरोधो होती ती. दुःख नष्ट कसं करावं त्याच्या या 12 कड्या या प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय? अविज्ञायतेव अशेष विराग निरोधा. जर आपण अविद्या म्हणजे अज्ञान, जे अज्ञान आहे तेच जर नष्ट केलं, समजा हे कारण जर नष्ट केलं तर अविज्ञायतेव अशेष विराग निरोधा संखार निरोधो. जर अविद्या नष्ट झाली की अविद्येमुळे उत्पन्न होणारे जे संस्कार आहे ते आपोआपच नष्ट होतील. संखार निरोधो. संखार निरोधो वियान निरोधा. संस्कार नष्ट झाले, संस्काराचा निरोध केला तर विज्ञानाचा बरोबर निरोध होईल. वियान निरोधा नामरूप निरोधो. जर विज्ञानाचा आपण निरोध झाला तर नामरूपाचा निरोध होईल. नामरूप निरोधा सळायतन निरोधो. म्हणजे बघा हे कड्या कशा ह्या कड्या कशा एकमेकांशी जुळलेले आहेत. नामरूपचा निरोध झाला तर 6 आयतन, जे आपले 6 आयतन आहेत त्याचा निरोध होईल. सळायतन निरोधा फस्स निरोधो. स्पर्शाचा निरोध होईल. फस्स निरोधा वेदना निरोधो. वेदनेचा निरोध होईल. वेदना निरोधा तन्ना निरोधो. तृष्णेचा निरोध होईल. तन्ना निरोधा उपादान निरोधो. उपादानचा निरोध होईल. आणि उपादान निरोधा भव निरोधो. भवाचा निरोध होईल. आणि एकदा का भव निरोध झाला तर जाती जरा मरण शोक परिदेव दुःख, हे जे काही दुःखाच्या कड्या आहेत या कड्या असं पटपटपट असे तुटतात. या कड्या तुटतात बघा. आणि त्या कड्या तुटल्या की दुःखाचे जे खंड जे तयार होत आहेत ते तयार होणार नाही आणि दुःख निरुज्जन्ति, दुःख अशा प्रकारे नष्ट होऊन जाईल. तर हेच भगवान बुद्धांनी धम्म विचय करून भगवान बुद्धांनी दुःखाचं म्हणजे निरोध कसा करावा हे सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध यालाच म्हणतात दुःख निरोध, तिसरं आर्य सत्य. दुःखाचा निरोध कसा करावा. तर जेव्हा एक बोधिसत्व या सर्व गोष्टीचं चिंतन करतो, एक बोधिसत्व जेव्हा सगळ्या गोष्टीचं चिंतन करतो की दुःख आहे निर्विवाद सत्य आहे, त्या दुःखाला कारण आहे, या दुःखाला कारण आहे त्याच्या 12 कड्या, त्या दुःखाचा निरोधही करता येतो. तर निरोधाच्या सुद्धा 12 कड्या आहेत आणि ते दुःख नष्ट करण्याच्या एक मार्ग सुद्धा आहे. त्या मार्गावर पुन्हा धम्म विचार करतात, चिंतन करतात, परीक्षण करतात की तो मार्ग कोणता आहे आणि मग त्या मार्गाचं प्रतिपादन करतात निर्भयपणे कोणती भीती न ठेवता. कोणता मार्ग? आर्य अष्टांगिक मार्ग. या 8 तत्वांनी बनलेला हा आर्य मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग आहे की ज्याचं चिंतन केल्याने, ज्याचं मनन केल्याने, ज्याचं धम्म विचय केल्याने, आचरण केल्याने माणूस या दुःखाच्या 12च्या 12 ही कड्या तोडू शकतो बघा. दुःखाच्या 12 कड्या तोडू शकतो बघा. तर बोधिसत्व आहेत ते एक सामान्य व्यक्ती दुःखाचे खंड अशा प्रकारे तयार करतो. कसं? अविद्यापच्चय संखारा, संखारापच्चय वियानं, वियानं पच्चया नामरूपं, नामरूपं पच्चया सडायतनं, सडायतनं पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना. बरोबर आहे. वेदनापर्यंत बोधिसत्व पण येतात.
कारण बोधिसत्व काही असे अलौकिक नसतात बघा, ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य म्हणजे मातेच्या पोटी जन्मास आलेले असतात, अगदी आपल्यासारखेच असतात बघा बोधिसत्व. परंतु बोधिसत्व जरी सामान्य व्यक्तीप्रमाणे जन्मास येत असतील, दिसायला सामान्य असतील, पण सामान्य माणसासारखे ते नसतात, कारण ते बोधिसत्व असतात. त्यांच्यामध्ये धम्मविचय हा गुण असतो. तर बोधिसत्वसुद्धा जेव्हा या गोष्टीचा धम्मविचय करतात, तर जेव्हा ते जाणतात, धम्मविचय करतात की अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होत आहेत. संखारापच्चय वियानंग, वियानंग पच्चय नामरूपं, नामरूपं पच्चय षडायतनं, षडायतनं पच्चय फस्सो, फस्सो पच्चय वेदना. परंतु वेदनेच्या नंतर जसं सामान्य व्यक्तीमध्ये वेदना पच्चय काय होते, तन्ना होते, तृष्णा उत्पन्न होते, पण बोधिसत्व वेदना पच्चया तन्ना होऊ देत नाही. हा त्यांचा धर्मविषय आहे. धम्मविचय या बोधांगाचा लाभ काय होतो बघा, की जेव्हा बोधिसत्व धम्म विचय करतात तर वेदना पच्चया तन्ना होऊ देत नाहीत. कारण जर तन्ना निर्माण झाली तर ते बोधिसत्व नाही आहेत, ते कोणतरी सामान्य व्यक्ती आहेत. कारण तृष्णा उत्पन्न झाली ना, आणि जर तृष्णा उत्पन्न झाली तर काय होईल, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती जरा, सगळं हे सगळं दुःखाचे खंड तयार होतील ना. बोधिसत्व दुःखाचे खंड तयार करत नाही, तर बोधिसत्व वेदना पच्चया पय्या करतात. काय करतात, वेदना पच्चया पय्या. पय्या म्हणजे काय, पय्या म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञा उत्पन्न करतात बघा. त्या तृष्णेला जाणतात, वेदना पच्चया पय्या, आणि पय्या उत्पन्न झाली, प्रज्ञा उत्पन्न झाली, तर प्रज्ञा कशासाठी, प्रज्ञा विमुक्तीसाठी. आणि मग प्रज्ञेच्या साह्याने मग ते दुःखाचे सगळ्या ह्या कड्या हे तोडत 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 दुःखाच्या सगळ्या कड्या तोडतात बघा, आणि शेवटी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करून घेतात. तर असा हा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आहे. तर त्याही वेळेस या सिद्धार्थ बोधिसत्व ध्यानाला बसले, तर ध्यान करताना त्यांनी धम्म विचय केला 4 आर्य सत्यांचा. या प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचा धम्म विचय केला, आणि धम्म विचयामध्ये त्यांनी जाणलं की दुःखाला उत्पन्न होणाऱ्या ह्या 12 कड्या आहेत. ह्या 12 कड्या आहेत. तर बघा एखाद्या ठिकाणी त्या कड्या असतात एकमेकांमध्ये अशा फसलेल्या असतात की नाही, एक कडी दुसऱ्या कडीमध्ये असते फसलेली, दुसरी कडी तिसऱ्या कडीमध्ये फसलेली असते. तर ह्या दुःखाच्या 12 कड्या सिद्धार्थ बोधिसत्वाने चिंतनातून बघितल्या की अरे या सगळ्या कड्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत. एक कडी दुसऱ्या कडीशी जुळलेली आहे, दुसरी कडी तिसऱ्या कडीशी जुळलेली आहे, अशा 12 कड्या जुळलेल्या आहेत. ह्या दुःखाच्या 12 कड्या आहेत. आणि जर आपण एक एक कडी तोडत गेलो, एक अविद्येची कडी तोडली तर संस्काराची कडी तुटून जाईल, संस्काराची कडी तोडली विज्ञानाची कडी तुटली, विज्ञानानंतर नामरूपाची कडी तुटली, असं कड्या तोडत 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 दुःखाचे खंड निर्माण करणारे ते स्कंदच बोधिसत्वाने नष्ट केले बघा. आणि म्हणून तर ते सिद्धार्थ बोधिसत्व चिंतन करतात, मनन करतात, तर वेदना पच्चया तन्हा होऊ दिले नाही भगवान बुद्ध, म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाने वेदना पच्चया तन्हा बुद्धानं होऊ दिलं नाही, बोधिसत्वानं होऊ दिलं नाही. कारण त्याने जाणलं की अरे अरे ह्या वेदनाच आहेत. या म्हणजे बोधिसत्वाने धम्मविचय केला, अरे याच तर वेदना आहेत की ज्या वेदना आपल्यामध्ये तृष्णा उत्पन्न करतात. त्या तृष्णेतून उपादान निर्माण होते, आणि उपादानातून मग भव संसार सुरू झाला, जाती जरणा मरण शोक परिदेव हे तयार झालं. या वेदनेला आपण जाणलं पाहिजे. या वेदनेमध्ये आपण वाहत जाऊ नये. या वेदनेला जाणतात आणि वेदना पच्चया पय्या प्रज्ञा उत्पन्न करतात. आणि प्रज्ञा उत्पन्न झाली की बरोबर तो बोधिसत्व त्या प्रज्ञाबलाने बुद्धत्वाचा मार्ग सगळा मार्ग अनुक्रमित करतो, आणि शेवटी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करून घेतो बघा. आणि यालाच या 7 म्हणजे बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील हे जे धम्मविचय बोधांग आहे, हे कशा प्रकारे लाभदायी ठरते हे तुमच्या लक्षात येईल. सिद्धार्थ बोधिसत्व हे सुद्धा या 7 बोधांगाच्याच साह्याने बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतात. स्मृती बोधांगाने
त्याच्यानंतर धम्मविचय बोधांगाने जे आज आपण आता बघितलेलं आहे, वीर्य बोधांग, प्रीती बोधांग, प्रशब्दी बोधांग, समाधी बोधांग आणि उपेक्षा बोधांग, हे 7 बोधांग आहेत की ज्या बोधांगाची एक बोधिसत्व पुन्हा पुन्हा भावना करतात, चिंतन करतात, बहुलिक तब्बा त्याला म्हणजे वाढवतात आणि सरते शेवटी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करून घेतात. तर अशा प्रकारे धम्म विचयो या बोधांगाचा सारांश रूपया अर्थ आपण सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धम्माचा विचय करणे म्हणजे काय? धम्माचं परीक्षण करणे, धम्माचं निरीक्षण करणे, प्रज्ञापूर्वक त्याच्यावर विचार विमर्श करणे. एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दुःखाला नष्ट करण्यासाठी शोध घेणे, म्हणजे सत्याचा शोध घेण्याची प्रबळ इच्छा असते. प्रबळ म्हणजे सत्याचा शोध घेण्याची एकदम प्रबळ इच्छा असते. त्या बोधिसत्वामध्ये दुःखाला नष्ट करण्याची प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड अमर्याद आत्मशक्ती त्याच्या बोधिसत्वामध्ये असते. आणि त्यामुळे धम्म विचय हे एकमेव बोधांग असं आहे की त्या बोधांगाच्याच बलाने बोधिसत्व सिद्धार्थ बुद्ध झाले आणि बुद्ध होऊन निर्भयपणे म्हणजे जनसामान्यामध्ये जाऊन त्यांनी निर्भयपणे आणि प्रभावकारी धम्मदेशना केली. तर अशा प्रकारे धम्म विचयो या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. धम्म विचयो या शब्दाचा अनेक पुस्तकांमध्ये फार गांभीर्यपूर्वक अर्थ सांगितलेला आहे. सामान्य माणसानं जर वाचलं ना काहीच लक्षात येणार नाही. तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल तर बघा, काहीच लक्षात येत नाही बघा, पण आपण त्याला म्हणजे तुम्हाला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये जेणेकरून सांगण्याचा आपण इथे प्रयत्न करतो. तर आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. धम्मविचय याच्या 2च व्याख्या आपण सांगितलेल्या आहेत. कोणत्या? पहिली व्याख्या म्हणजे काय? 4 आर्य सत्याचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे म्हणजे काय? धम्मविचय होय. दुसरं जे आज आपण बघितलं, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, मनन करणे म्हणजे धम्मविचयो होय. तर अशा प्रकारे या दोन्हीही व्याख्यांद्वारे आपण धम्मविचयो या शब्दाचा अर्थ समजून घ्यावं, त्याचं चिंतन मनन करावं. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, कल्याण आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.